जय श्रीराम. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 54वा दिवस. आदरणीय श्री यतीन जोशी सरांना मी विनंती करते की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. यतीनजी, जय गुरुदेव. नमस्कार. जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे आपण आपली प्रार्थना करूया आणि ह्या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे बंद करू. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. भक्त प्रल्हादाची कथा सांगितल्यानंतर वसिष्ठ ऋषी श्रीरामांना सांगतायत की हे श्रीराम, प्रत्येक क्षणी सावध राहणं आवश्यक आहे. या जगाची माया, ही जे काही निर्मिती आहे, ही माया फार भयंकर आहे आणि कुठल्याही बेसावध क्षणी आपल्याला कुठेही ती वाहवत नेऊ शकते. त्यासाठी या मायेचं स्वरूप समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट इथे वसिष्ठ ऋषी सांगतायत. आपण अशा स्वरूपाच्या गोष्टी ऐकल्या आहेत की भृगुपुत्र शुक्र तो असाच कुठेतरी बसला असताना अचानक त्याने एका अप्सरेला बघितलं आणि त्याचं चित्त कुठच्या कुठे गेलं. तिच्या मागोमाग जाऊन त्यांनी अनेक जन्म घेतले. त्याचं स्वतःचं शरीर चाललं गेलं, दुसरं शरीर घेतलं. हा सगळा प्रकार आपण बघितला आहे. आपण लवण राजाची पण गोष्ट ऐकलेली आहे की त्याला त्या जादूगारांनी काहीतरी जादूची छडी फिरवल्या तिथेच भ्रम झाला. बसल्या जागेवरतीच त्यांनी सगळ्या नवीन जगाचा, आपल्या जन्माचा आणि स्वतःचे वेगवेगळे रूपं ह्याचाही त्यांनी अनुभव घेतला. तो स्वतः एक राजा असून नंतर कुठेतरी चांडाळांच्या वस्तीत त्यांच्यासोबत राहून तिकडे संसार करणं आणि त्यानंतर तिथे कुठलं तरी जंगल आणि त्याच्यात स्वतःचा नाश होणं किंवा नाश होण्याकडे जाणं, हे सगळे अनुभव त्यांनी घेतले. आता हे कसे होतात, काय होतात, अनेकांना तेच ते कसं वाटतं, याचा एक्झॅक्टली तशीच साधारण स्वरूपाची गोष्ट इथे आजही आहे. ही गोष्ट ऐकूया, नंतर हिच्यातले काय काय आपल्याला अर्थ आहेत, गूढार्थ काय काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर एक कौशल नावाचा देश आणि या देशामध्ये अतिशय पवित्र, अतिशय सात्विक, सगळा विद्यागुण संपन्न असा गाधी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आणि हा आपल्या कार्यात नेहमी मग्न असायचा. एक दिवस त्यांनी असं ठरवलं की आता आपण तपस्या करू. तर असं ठरवून तो आपलं घरदार असेल ते सगळं सोडून तिथून तो निघाला आणि एका सरोवराजवळ येऊन त्यांनी त्या सरोवराजवळ तिथे आपली छोटीशी झोपडी बांधली आणि तपस्या करायला सुरुवात केली. अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर त्याला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंनी विचारलं की तुला काय हवंय. तर तो म्हणाला की पहिल्यांदा जसं आपण देव प्रसन्न झाल्यावर पूजा करतो, तारीफ करतो, त्यांची सगळी स्तुती वगैरे सगळी केली आणि तर मग तो म्हणाला की मला सगळं कळल्यासारखं आहे, परंतु ही जी तुमची माया आहे की जी माणसाला सगळं कळतं आणि तरीसुद्धा माणूस तिच्यामध्ये गुरफटत जातो, या मायेचं स्वरूप मला कळून घ्यायचं आहे की नेमकी ही माया कशी असते. आपल्या बाबतीत, अनेकांच्या बाबतीत हे सगळं होतं. कित्येकदा असे अनुभव आलेले असतात की कळलंच नाही की असं कसं झालं.
माझ्या बाबतीत असं कसं झालं किंवा ह्याच्या बाबतीत असं कसं झालं, असे अनेक प्रश्न आपल्याला सहज पडतात. सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे आणि तरी सुद्धा सगळं काही व्यवस्थित चाललं असतं, साधना असेल तुमची किंवा काय असेल सगळं काही व्यवस्थित असतं, पण तरी सुद्धा कधी कधी कुठेतरी माणूस फसतो किंवा कुठल्या तरी भ्रमात अडकतो, कुठेतरी चुकीचं वागून जातो. तर नंतर प्रश्न पडतो की असं कसं झालं, ही माया कशी काय एकदम माझ्यावरती प्रभाव टाकून गेली. जे काही वेगवेगळे कारणं असतील ते असतील, परंतु इथे याच्या बाबतीत त्यांनी स्वतःहूनच असा वर मागितला की मला या मायेचा प्रभाव बघायचा आहे. तर त्याच्यावर भगवान विष्णूंनी सांगितलं की ठीक आहे, तुला या मायेचा खेळही दिसेल आणि याच्यातून तू सुटशील सुद्धा, त्याच्यातून सहज तू बाहेरही येशील. असं म्हणून ते चालले गेले आणि ह्यानंतर हा गाधी ब्राह्मण आपल्या नेहमीच्या कर्मांमध्ये लागला. रोज सरोवरात स्नान करायचं, आता आपली तपस्या संपली आहे असा त्याने विचार केला. सरोवरात नेहमीचं स्नान करायचं, सगळे आपले कर्म करायचे, असा त्याचा उपक्रम चालू होता. एक दिवस तो त्या सरोवरात स्नान करत असताना जे काही तिथे अर्घ्य वगैरे देत असतात, काही मंत्र म्हणत असतात, ते म्हणत असताना त्याला सहज भगवान विष्णूंनी दिलेल्या त्या आशीर्वादाची आठवण झाली आणि त्या विचारांमध्ये त्याचं मन गुंतून गेलं. आणि मन गुंतून गेल्यानंतर त्यांनी स्वतःच तिथेच त्याला त्या पाण्यातच एक असं विचित्र दृश्य दिसायला लागलं. आणि ते दृश्य असं होतं की तिथे त्यांनी बघितलं त्या दृश्यामध्ये की आपला मृत्यू झालेला आहे. आपल्या शवाजवळ, डेड बॉडी आहे त्याच्याजवळ, तिथे आपली आई, आपली पत्नी हे सगळे रडत बसलेले आहेत, सगळे दुःख करत आहेत, आपल्या अंगावरून हात फिरवत आहेत. असं सगळं स्पष्ट चित्र त्यांनी बघितलं. आणि त्याच्यानंतर मग त्याचे जे कोणी बांधव होते त्यांनी सगळं त्याला स्मशानात वगैरे नेऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. हा असा सगळा हा सगळा प्रकार त्यांनी बघितला. आणि त्यानंतर पुढे त्यांनी हेही बघितलं की आता माझा ते शरीर हे संपलेलं आहे आणि मी पुढचा जन्म घेतला आणि हा पुढचा जन्म मी एका चांडाळाच्या घरी, एक भूतमंडळ नावाचं कुठलं ठिकाण असेल, तिथे एका चांडाळाच्या घरी मी जन्म घेतला, तिथे त्या स्त्रीच्या गर्भात प्रवेश केला आणि नंतर माझा जन्म झाला. छान गुटगुटीत बालक म्हणून जन्माला आलो. हळूहळू पुढे वाढत वाढत चांगला मजबूत शरीराचा चांडाळ म्हणून मी वाढायला लागलो. तिथल्याच एका अशा मुलीशी लग्न झालं आणि माझा सगळा संसार हा पुढे चालायला लागला. ही गोष्ट थोडीशी त्या लवणराजाच्या गोष्टीशी मिळते जुळते, कुठेतरी कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर ठीक आहे, झालं तर झालं, आपल्याला गोष्टीचा सारांश फक्त समजून घ्यायचा. आणि याच्यानंतर असा संसार केल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी बघितलं की तिथे त्या गावामध्ये जिथे हा राहत होता तिथे प्रचंड दुष्काळ पडला, सगळे संकट आले आणि सगळेच त्याचे जे कोणी बांधव होते घरातले सगळे परिवार, म्हणजे पत्नी, मुलं वगैरे सगळे कोणी, हे सगळेजण संपून गेले, यांचा मृत्यू झाला. आणि आता ह्याच्याकडे काही पर्याय उरला नाही. कुठेतरी दीनवाणा होऊन जिकडे दिशा मिळेल तिकडे असा भटकत भटकत तो एकदा एका ठिकाणी एक शहर होतं त्या कीर देशाच्या तिथे येऊन पोहोचला. आणि तिथे त्यांनी सहज इकडे तिकडे फिरता फिरता त्या एका ठिकाणी लोकांचा समुदाय दिसला, गर्दी दिसली. तर त्या ठिकाणी तोही उभा झाला आणि त्याच्या लक्षात आलं की तिकडे एक मोठी मिरवणूक चालली होती. तर ती मिरवणूक बघण्यासाठी म्हणून हा गाधी ब्राह्मण, म्हणजे त्या जे काही त्याचं रूप असेल त्या रूपात, कटज त्याचं नाव, तिथे त्या कटजमध्ये तो तिथे त्या रूपाने उभा राहिला आणि बघत होता. त्या नगरामध्ये त्यांच्या देशाचा राजा, त्याचा नुकताच मृत्यू झाला होता आणि म्हणून त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी तो एक हत्ती, त्याची मिरवणूक काढली. हा हत्ती ज्याच्या कोणाच्या गळ्यात माळ घालेल त्या त्यांच्या प्रथेप्रमाणे ती व्यक्ती यांचा नवीन राजा होणार होती. तो हत्ती आला आणि त्यांनी ह्याच चांडाळाच्या गळ्यात माळ घातली आणि त्याच्याबरोबर सगळ्या लोकांनी त्याचा जय जयकार केला. त्याचा जय जयकार करून त्याला मग वरती हत्तीवर बसवलं, त्याची मिरवणूक काढली आणि यथा संस्कार वेगवेगळे जसे त्याचे काही राज्याभिषेक वगैरे करायचा असतो तशा प्रकारे त्याचा राज्याभिषेक केला.
आणि हा पुढे राजाची भूमिका म्हणून आपला कारभार बघायला लागला. इथे एक गंमत अशी आहे, सहज प्रश्न येईल की हा जो अडाणी आहे, अशिक्षित आहे, हा राजा कसा काय होईल आणि झाला तरी राज्यकारभार कसा काय सांभाळू शकतो. तर साधारणपणे एक मान्यता आहे आणि ही नियम पण आहे असं समजा, की एखाद्या पदासाठी एखादी व्यक्ती योग्य असते की नाही हा भाग वेगळा, परंतु ती व्यक्ती त्या पदावर बसली तर असं म्हणतात की ते पदच, ती जागाच त्या व्यक्तीमध्ये पात्रता आणते. ती त्याला त्या पदासाठी लागणारे जे काही गुण असतात ते गुण देते, जे काही शिकवायचं आहे ते पदच त्याला शिकवून देतं. हे आपण अनेक ठिकाणी बघतो, आजच्या काळातही बघतो. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असे असतात की जे त्या पदाच्या योग्य नाहीत, कुठून तरी केवळ वंशपरंपरेनी म्हणून किंवा आणखी कोणाच्या ओळखीतून किंवा आणखी कुठल्या प्रकाराने ते वेगवेगळे पदं भूषवत असतात. मग ते राजकारणातले असू द्या किंवा इतर कुठल्या ठिकाणचे असू द्या, आणि केवळ त्या जागेवर बसल्यामुळे तिथे हळूहळू त्यांना त्याचं ज्ञान यायला लागतं आणि ते शिकायला लागतं. तर ह्याच्या बाबतीतही तसंच झालं. हा तिथे त्या गादीवर बसला, मंत्रिमंडळाकडून आपल्या प्रधानांकडून हळूहळू सगळं शिकून घेतलं आणि काही काळातच त्यांनी आपल्या राज्याची घडी व्यवस्थित बसवली. राज्यकारभार सुरळीत सुरू झाला. असा हा राज्यकारभार चालू असताना साधारण 8 वर्ष निघून गेले. 8 वर्षानंतर एक दिवस हा राजा अतिशय कंटाळला होता, थकला होता. त्यांनी विश्रांती घ्यावी म्हणून घरातच असताना आपल्या अंगावरचे सगळे कपडे वगैरे ते काढून ठेवले, दागिने काढून ठेवले, राजवस्त्र असतील ते काढून ठेवले, उघडा असा आपला बसला होता. आणि थोड्या वेळाने त्याला कंटाळा आला तर म्हणून तो आपल्या महालाच्या अंगणात आला. तिथेही तसाच उघडा तो बसून राहिला आणि बाहेरची शोभा बघत होता. तेवढ्यात त्याला असं दिसलं की तिथे एक मोठा समुदाय तो चालला होता, जोरजोरात काहीतरी कुठले वाद्य वाजवत होता. तर हा असंच कौतुकाने बघत असताना त्या समुदायातला एक म्हातारा माणूस तिथे आला आणि त्या म्हाताऱ्या माणसाने याला बघितलं आणि त्यांनी विचारलं की का रे कटंजा, तू इथे कसा काय, बऱ्याच दिवसांनी दिसला, आणि इथला राजा कसा आहे, तो आम्हाला काही दान वगैरे देईल का. आता ह्या चांडाळाने लगेच त्याला हुसकून लावलं आणि तो परत आपल्या महालात वळला. परंतु हा सगळा प्रकार तिथे त्या माडीवरती, गच्चीवरती जे कोणी राजस्त्रिया उभ्या होत्या किंवा आणखी बाकी लोक होते, त्या सगळ्यांनी तो प्रकार बघितला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण एका चांडाळाला आपला राजा म्हणून इतके 8 वर्ष वागवलेलं आहे. त्यांना सगळ्यांना फार दुःख झालं, वाईट वाटलं की आपण अशा एका व्यक्तीसोबत इतका काळ घालवलेला आहे. तेव्हाच्या ज्या काही प्रथा असतील, पद्धती असतील, त्याप्रमाणे त्यांचं जे काही प्रतिक्रिया होती ती अशी होती. हा जेव्हा महालात परतला तेव्हा त्यांनी बघितलं की आपल्या आजूबाजूचे सगळे लोक अतिशय दुःखी आहेत, कोणी काही बोलायला तयार नाही. आणि तो त्या एवढ्या महालामध्ये सगळे असून सुद्धा पूर्णपणे एकटा पडला होता. ही बातमी नगरात कळली. नगरात कळल्यानंतर सगळ्या लोकांना फार दुःख झालं, फार पश्चाताप झाला. त्यांच्या सगळ्यांचं असं मत व्हायला लागलं की एवढं मोठं पाप आपल्याकडनं घडलेलं आहे आणि असं पाप घडल्यामुळे इथे उपवास वगैरे करून असल्या गोष्टींनी काही आपली शुद्धी होणार नाही. त्यासाठी आपण अग्नी प्रवेश करून स्वतःला जाळून घेणं हाच एक उपाय आहे. आणि असा विचार करून अनेक नगराच्या जे कोणी प्रधान असतील, आणखी बाकी नसतील, त्या सगळ्यांनी धडाधड धडाधड चिता पेटवल्या आणि त्याच्यामध्ये स्वतःला समर्पित करून टाकलं, स्वतःचे शरीर जाळून टाकले. हा सगळा प्रकार राजाला कळला. अनेक काळ, म्हणजे जवळपास 8 वर्ष म्हणा, चांगल्या लोकांचा सहवास त्याला घडला होता. आजूबाजूला त्याच्यासोबत चांगले लोक राहत होते. तर त्यांचा सहवास घडल्यामुळे त्याच्यावरील संस्कारही चांगले झाले आणि त्या चांगल्या संस्कारातून त्याचं चित्तसुद्धा बऱ्यापैकी शुद्ध झालं होतं. तर असा सगळा विचार त्यांनी, हे सगळा प्रकार बघितला आणि त्याचं नाव, हे जे काही नवीन गवल म्हणून त्याचं नाव होतं, त्या गवल राजाने असा विचार केला की अरे, माझ्यामुळे या सगळ्यांवरती असा प्रसंग आलेला आहे आणि त्यामुळे मी स्वतःला जिवंत ठेवण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्यांनी सुद्धा चिता रचली, त्याची तयारी केली आणि त्या चितेमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं. तिथे झोकून दिल्यानंतर त्याला शरीराला चटके बसायला लागले आणि हे चटके बसत असताना हा जो गाधी ब्राह्मण त्या सरोवरात होता
त्याला हळूहळू तिथेच शुद्ध झाली की अरे आपण या एवढ्या स्वप्नामध्ये होतो. त्यांनी बराच वेळ तो या स्वप्नामध्ये असल्यामुळे तिथल्या तिथे तो स्वतः अतिशय विमनस्क अवस्थेत असा विचार करत बसला की हे नेमकं काय झालं. मी तर इथे सरोवरात होतो, इथेच हे करत होतो, हे आत्ता जे काही झालं हा सगळा काय प्रकार होता. त्यामुळे अतिशय खळबळलेल्या अवस्थेतून जेव्हा तो स्वतःला शांत करून सगळं बघायला लागला तेव्हा लक्षात आलं की अरे मी तर हा गाधी आहे, मी आपल्या इथे नेहमी संध्यावंदन वगैरे करायला येतो आणि हा असा काहीतरी प्रकार मी नुसता बघितला. खरं म्हणजे सगळंच काही विचित्र आहे. पण मी तर पूर्वीपासूनच ब्रह्मचारी, माझी बायको वगैरे तर काही प्रकार नाही आणि माझी आई वडील हे तर माझ्या लहानपणीच मृत्यू पावले. मग असा कसा मी माझा मृत्यू बघितला, असं कसं इथे पत्नी आली, हे सगळे कोण होते, असले सगळे प्रकार तर मी कधी पूर्वी डोक्यात आणले नव्हते. बरं हा जो काही प्रदेश आहे, हे जो काही लोक असतील, म्हणजे ते चांडाळांचा प्रदेश असेल किंवा हा कुठला कीर नावाचा देश असेल, हे सुद्धा प्रकार मी कधी बघितले नाही, कधी ऐकले नाही. तर हे तर सगळं केवळ मायेप्रमाणे दिसतं, याच्यात काही स्वप्नासारखंच आहे, सत्यता याच्यात काही दिसत नाही. त्यामुळे थोडा वेळ आणखी तो शांत बसला आणि मग आपलं आयुष्य पुढे न्यावं, या असल्या भ्रमांबद्दल विचार करण्यात अर्थ नाही असं म्हणून त्यांनी आपला नेहमीचा उपक्रम सुरू केला. आणि असं काही दिवस त्याचे गेल्यानंतर एक दिवस त्याच्याकडे एक अतिथी आला, एक पाहुणा आला. हा पाहुणा आल्यानंतर यांनी त्याचं स्वागत वगैरे केलं, त्याला सगळं घर दिलं, राहायला जागा दिली आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर ते गप्पा मारायला बसले. तर यांनी गाधीनी विचारलं त्या अतिथीला की तुम्ही बरेच थकलेले दिसत आहात, अशक्त झालेले दिसत आहात, तर नेमकं काय प्रकार आहे, का बरं, काय खूप कुठून थकून आले की काय झालं. तर त्या अतिथीनी या गाधीला सांगायला सुरुवात केली. तो अतिथी म्हणाला की महाराज म्हणे मी इथे आपल्या या नगराच्या, म्हणजे आपण जिथे राहतात या अरण्याच्या उत्तर दिशेला कीर नावाचा एक देश आहे, तिथे मी गेलो होतो आणि त्या नगरामध्ये मी काही काळ राहिलो, अनेक प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला, तिथल्या लोकांना मी आवडलो, त्यांनी माझं स्वागत केलं आणि त्यांच्यासोबत मी महिनाभर वेगवेगळ्या ठिकाणी चांगले चांगले पदार्थ वगैरे या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेतला, आनंद घेतला आणि त्यानंतर सहज मी तिथे चर्चा करत असताना तिथे घडलेली विचित्र घटना मला कळली. त्या लोकांनी सांगितलं की तिथे काही काळापूर्वी एक चांडाळ राजा हा राज्य करून गेला आणि साधारण तो तिथे 8 वर्ष राहिला आणि हे जेव्हा सगळ्या लोकांना कळलं, त्यांची उघडकीस आलं की अरे आपण एका चांडाळाच्या आधिपत्याखाली होतो, तो आपला राजा होता, तेव्हा त्यांना हा अनर्थ ओढवलेला बघून त्यांनी सगळ्यांनीच, बऱ्याच जणांनी तिथे चिता पेटवल्या आणि स्वतःला अग्निप्रवेश करवला. हा सगळा प्रकार मी अनेक लोकांकडनं ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलं. आपण तिथे थांबलो असल्या प्रदेशामध्ये आणि इथेच राहिलो याचं फार दुःख झालं. म्हणून मी सरळ तिथून निघालो, प्रयागला गेलो आणि तिथे दीर्घ काळ उपवास केला आणि दीर्घ काळ उपवास केल्यामुळे माझी स्थिती ही अशी झाली आहे, मी अतिशय अशक्त झालेलो आहे, थकलेलो आहे. हा सगळा प्रकार जेव्हा गाधीने ऐकला तर त्याचं तर डोकंच एकदम गरगरायला लागलं की मी थोड्या वेळापूर्वी किंवा काय काही दिवसांपूर्वी तिथे पाण्यात उभ्या उभ्या जो प्रकार बघितला आणि जो मला भ्रम झाला असं वाटतोय, असं दिसतंय की ते प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि हा माणूस येऊन सांगतो की हे सगळं खरं त्यांनी बघितलंय. तर हे नेमकं काय आहे, हा काय चमत्कार आहे, हे खरं आहे की खोटं आहे हे बघण्यासाठी, याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी ठरवलं की आपण प्रत्यक्ष जाऊन बघावं आणि अतिशय दृढ संकल्प केला. जसा एखादा व्यक्ती पेटून उठतो त्या प्रकारे तो निघाला आणि निघून त्यांनी पहिल्यांदा ते भूतमंडळ नावाचं कुठलं आदिवासी किंवा चांडाळांची वस्ती होती ती शोधून काढली, तिथे गेला आणि तिथे गेल्यावरती त्याला सगळ्या त्या खुणा की आपण इथे होतो, आपला जन्म इकडे झाला होता, हे घरं जुने किंवा काय पडक्या वास्तू असतील त्या सगळ्या तिथल्या खुणा त्याच्या हो 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 लक्षात यायला लागल्या. तिथले काही म्हातारे लोक होते ते त्यांना दिसले, त्यांना त्यांच्याशी बोलला, त्यांनी सांगितलं की हो इथे असा काहीतरी प्रकार घडला होता
हे सगळं त्यांनी ऐकलं आणि तिथून मग तो पुढे गेला त्या कीर नावाच्या देशामध्ये. कीर देशात गेल्यानंतर तिथे सुद्धा त्यांनी बघितलं तर त्याला लक्षात आलं की अरे हा रस्ता, हे लोक, हे शहर, हे सगळं परिचित आहे, माहिती आहे, बघितलं आहे असं वाटायला लागलं. आणि हे सगळं वाटल्यानंतर त्यांनी तिथल्या अनेक लोकांना भेटला, त्यांना विचारलं की अशी अशी हकीकत ऐकलेली आहे, तर ही हकीकत खरी आहे का? आणि त्या सगळ्यांनी अनेक जे कोणी सगळे लोक होते त्या सगळ्यांनी तीच एका सुरात ती सगळी कथा अशीच्या अशी सांगितली की आमच्याकडे एक असा राजा आला होता, पण तो चांडाळ याच्यातला होता. आणि आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी अग्निप्रवेश केला, म्हणजे अनेक लोकांनी अग्निप्रवेश केला. असा सगळा प्रकार त्यांनी ऐकला आणि हे सगळं बघून त्याला खरंच आश्चर्य वाटलं की इथे तर मी राजा म्हणून राहिलो, अनेक सगळ्या जगाचा, इथल्या वास्तूंचा, सगळ्या आनंदाचा उपभोग घेतला आणि प्रत्यक्षात तर मला काही घडलं नाही असंच वाटलं, कारण मी तिथे बसल्या जागेवरती हे सगळा अनुभव घेतला होता. ही माया नेमकी कोणी निर्माण केली, का निर्माण केली? जे मला स्वप्नात बघितल्यासारखं वाटलं, ज्या गोष्टीचा भ्रम झाला ते प्रत्यक्षात खरं दिसतं आहे. आणि हे सगळं कळून, सगळं बघून आता मात्र माझी मनस्थिती अतिशय खराब झाली आहे, वेड लागायची वेळ आलेली आहे. या सगळ्या प्रकारात माझं मन जे अतिशय अशक्त होऊन गेलेलं आहे, त्याला आता मला पुढे काही कळत नाही की नेमका हा प्रकार काय आहे. अशा या माझ्या मनाला आता कसं सांभाळावं. आणि मग त्याला अचानक आठवलं की अरे हो, आपल्याला भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिला होता की मला मायेचा चमत्कार दिसेल. हा सगळा मायेचा चमत्कार, मायेचा प्रभाव मी बघतो आहे, पण हिचं नेमकं स्वरूप काय आहे? मला आता फक्त परिणाम दिसला, मी आता फक्त काहीतरी बघितलं, पण हे नेमकं असं काय होतं, कसं काय होतं, हे सगळं मला खरंच समजून घ्यायचं आहे. म्हणून मी पुन्हा भगवान विष्णूंना शरण जातो, असा विचार त्यांनी केला. तो परत अरण्यात आला. परत तिथे पुन्हा त्यांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि तप करायला सुरुवात केल्यानंतर काही काळाने भगवान विष्णू त्याला प्रसन्न झाले. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी या गाधीनी त्यांना प्रश्न विचारला की हे सगळं मी बघितलं, तुमच्या मायेचा प्रभाव बघितला, मला सगळं लक्षात आलं, परंतु हे असं कसं शक्य आहे की मी एका जागेवर बसून काहीतरी भ्रम बघावा, काहीतरी स्वप्न बघितल्यासारखं व्हावं आणि प्रत्यक्षात तसं कुठेतरी घडलेलं असावं. ह्या गोष्टी कशा शक्य आहेत? बरं, मी इथे बघितलं ते फक्त 2 घटका, असंही नाही की पूर्ण मी एकत्र एका पाठोपाठ एक सगळं त्या अदृश्य भावाने या सगळ्या घटना बघत होतो, असंही नाही. मी फक्त त्या तळ्यामध्ये 2 घटका उभा होतो आणि तिथे मी जे काही अर्घ्य वगैरे देताना मला जो भास झाला तो प्रत्यक्षात इथे अनेक वर्षांचा होता. म्हणजे माझा मृत्यू व्हावा, जन्म व्हावा, जन्म झाल्यानंतर मग मी वाढावं, वाढून मग पुढे 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 आयुष्य घेऊन जावं आणि त्याच्यानंतर संसार करावा, मग पुन्हा हे सगळे प्रकार व्हावे, त्याच्यानंतर राजा व्हावं, राजा होऊनही 8 वर्ष राज्य करावं. हा सगळा जो काही घटनाक्रम आहे, जो अनेक वर्षांचा आहे, तो मी इथे बसल्या बसल्या 2 घड्या तेवढ्यात मला फक्त त्याचा अनुभव घेतला. तर ह्या सगळ्या गोष्टी मला समजत नाही. मी यांना सोडवायला जातो, हा असा विचित्र गुंता आहे की हा सोडवताना सोडवताना आणखीनच तो गुंता होत जातो, गुंता वाढत जातो. मी याच्यात आणखी गुरफटत चाललो आहे. जे काही मी भ्रम बघितला ते मला प्रत्यक्षात जग कसं काय दिसलं, मला या सगळ्या गोष्टींचा प्रकार समजावून सांगा. हा भ्रमाचा नेमका कुठला प्रकार आहे? ह्यावरती वसिष्ठ भगवान विष्णू म्हणाले की हे गाधी, हा सगळा खरं म्हणजे चित्ताचाच आणि भ्रमाचाच प्रकार आहे. आणि याच्यावरती आपण थोडं 1 मिनिटं थांबून वेगळ्या दृष्टीने चर्चा करू. आपण ह्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे की नाही हे आपण स्वतःला सांगू शकतो. अशा गोष्टी होतात की जिथे आपण काहीतरी इमॅजिन करतो, त्याला किती वेळ जातो, काय जातो माहिती नाही, परंतु त्याला मला वाटतं काय म्हणतात, देजावू म्हणतात की काहीतरी. मागे मी याच्याबद्दल बोललो होतो की एखादी घटना घडताना असं वाटतं अरे हे मी बघितलं आहे, याचा अनुभव कुठेतरी घेतलेला आहे. बरोबर, प्रत्यक्षात काय होतं की तो प्रसंग आपल्याला व्हेरीफाय करता येते. म्हणजे कधीतरी आपण कुठेतरी मन हरवतं
आणि मन हरवल्यानंतर आपण कुठल्या तरी गोष्टींमध्ये खूप गुरफटून जातो, त्यांचा विचार करत बसतो आणि नंतर मग अचानक पुन्हा भानावर येतो, तो विषय सोडून देतो आणि कधीतरी काही काळानंतर मग आपल्याला असं एखादा प्रसंग येतो आणि असं वाटतं की हे घडलेलं आहे, हे पूर्वी कधीतरी बघितलेलं आहे. हां, आत्ता नेमकं मला आठवत नाही नेमकं कधी झालंय, पण हे झाल्यासारखं वाटतंय. हा अनुभव आपण अनेकदा घेतलेला असतो. नेमका याचं स्वरूप जर बघायचं झालं थोडं आणखी सखोल, थोडं खोलात जाऊन, जेव्हा आपण असले प्रसंग बघतो, जेव्हा आपलं मन त्याच्यात जात असतं या सगळ्या विषयांमध्ये, इथे अनेकदा नकळत न घडलेल्या किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे अशा व्यक्ती, असे प्रसंग, अशा जागा हे सुद्धा आपल्या डोळ्यासमोर सहज येऊन जातात. ज्यांचं चित्त खरंच शुद्ध आहे, जे तपस्येमध्ये आहेत, त्यांना या गोष्टी कॅच करता येतात, त्यांना पकडता येतात. इथेच इंग्रजीमध्ये त्याला इंट्युएशन म्हणता येईल, की काहीतरी घडतं आहे ते सहज अगदी मनामध्ये येतं, चित्तामध्ये येतं, परंतु जे सजग असतात ते बरोबर पकडू शकतात आणि जे डेली रुटीनमध्ये असतात त्यांना त्या पकडता येत नाही. त्यांना असं वाटतं की हा काहीतरी कुठेतरी असं भास झाल्यासारखं निघून गेल्यासारखं होतं. पण नंतर लक्षात येतं की काहीतरी त्याचा सिग्निफिकन्स होता. हे माझ्या बाबतीत खास करून मला असं होतं की मी घरून निघताना कुठेतरी सहज विचार येऊन जातो काहीतरी राहिलेलं आहे आणि पण ते दुर्लक्ष होऊन जातं आणि नंतर मग थोडं अंतर गेल्यावर घरापासून मग आठवतं की अरे आपण किल्ली विसरलो किंवा अरे आपण पेन विसरलो किंवा पाकिट विसरलो, असं काहीतरी जाणवायला लागतं, असं लक्षात येतं. मग म्हणतो अरे मी त्यावेळेस माझ्या डोक्यात काहीतरी विचार आला होता पण मी तो पकडला नाही. तर हा जो प्रकार असतो की जर आपलं मन तिथे पूर्ण मोकळं असेल, कुठल्या घाई गडबडीत नसेल आणि जेव्हा शांत मनामध्ये असे विचार येतात, कारण याला भ्रम घडला तेव्हा हा त्या तळ्यामध्ये आपली तपस्या करत होता, साधना करत होता, त्यावेळेस त्याला तो भ्रम झाला. तर असे प्रसंग होतात की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी स्ट्राईक होतात परंतु आपण पकडू शकत नाही. आता याच्या मागे जसं हे आहे कारण की पुढे कधीतरी घडणारी गोष्ट जाणवते किंवा कसं, भगवान विष्णू सांगतात की जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांना भविष्यकाळात घडणाऱ्या घटना त्या भूतकाळात घडलेल्यासारख्या जाणवतात. त्यांना माहिती आहे हे होणार आहे, पण ते असं बघतात जसं कधीतरी पूर्वी झालेलं आहे आणि आपण बघितलं आहे, अशी त्यांची मनोवृत्ती असते. जे साधारण असतात, अज्ञानी असतात, त्यांना त्यांच्या बाबतीत घटना घडतात परंतु त्यांना ते लक्षात येत नाही. तर तुझ्या बाबतीत जे काही घडलेलं आहे, तू जे काही अनेक जन्म मरण ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही बघितल्या आणि हे सगळं बघण्यासाठी तू पुन्हा जो काही फिरला, या खरंच असं झालं की नाही, आपण तर प्रत्यक्षात असं काही बघायच्या भानगडीत पडत नाही. तर तू जे काही सगळं फिरला, जे काही तू सगळं बघतोय, हा केवळ तुझ्या चित्ताचाच परिणाम आहे. तुझं मन हे वासनांमध्ये असल्यामुळे तुला या गोष्टींचा सगळा अनुभव येईल. तुझं म्हणणं असेल की सगळ्यांना सारखं कसं दिसेल, म्हणजे मी बघितलं ठीक आहे, पण त्या अतिथीला त्याला कसं काय दिसलं की सगळंच खरं होतं, त्याला कसं काय ते कीर नगर दिसलं, कीर देश दिसला, त्या कीर देश खरंच कसा काय होता, तिथल्या लोकांना सुद्धा नेमकी तशीच भावना कशी काय झाली की हा चांडाळ होता किंवा काय. तर याचे उत्तर असं आहे की अनेक ठिकाणी एकच गोष्ट अनेक लोकांना सुचू शकते, दिसू शकते. खरं म्हणजे तेच प्रश्न आहेत जे आपण लवण राजाच्या बाबतीत तेव्हा ऐकले होते आणि त्यांची उत्तरही साधारणपणे तेच आहेत. जे काही 2-3 त्याचे पॉसिबिलिटीज आहेत, ज्या शक्यता आहेत, एक शक्यता ही आहे की पूर्वी खरंच ऐकलेलं होतं ह्या सगळ्या प्रकाराबद्दल, त्याच्याबद्दल अनेकांसोबत चर्चाही झाली होती. हे सगळं झालं असताना सुद्धा त्यावेळेस आपण इतकं ते मनात ठेवलं नाही किंवा त्याचं नंतर पूर्णपणे विस्मरण झालं आणि काही काळानंतर ह्या गोष्टी पुन्हा व्हायला लागल्या. बरं, असं झालं की अनेकांकडून पुन्हा पुन्हा तेच ते ऐकल्यामुळे त्या जागी मीच होतो, माझ्याच बाबतीत घडलं, हे सगळं जे काही अनुभवाला येतं, हे जे काही वाटायला लागतं, तर तो प्रकार की गोष्ट घडलेली आहे, गोष्ट एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या बाबतीत घडलेली आहे, परंतु ती व्यक्ती म्हणजे मीच, हा एक भ्रम होऊ शकतो. तू तुझ्या जागेवर आहे, हे तू कुठल्याही पद्धतीने सिद्ध करू शकत नाही की तूच तो गवल किंवा तूच तो कटंच नावाचा जो कोणी चांडा होता, हे तुला सिद्ध नाही करता येणार. तुला असं वाटलं, तू बघितलं, हा एक भाग आहे, परंतु प्रत्यक्षात खरंच असा कोणीतरी झाला असेल आणि तसं काहीतरी असेल जे तू कधीतरी पूर्वी ऐकलं असशील आणि ऐकलं असल्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टींचा भ्रम होतो की अरे हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे म्हणून, पण प्रत्यक्षात तसं
नसूही शकतं. हे जे काही केवळ मायेचं स्वरूपच असं आहे की अनेक लोक एकाच गोष्टीला एकाच स्वरूपाने बघतात. आपण इतक्या खोलात न जाता अगदी साध्या स्वरूपात जरी बघायचं म्हटलं, आपल्या आजूबाजूला जेव्हा वेगवेगळ्या घटना घडतात तेव्हा अनेक लोक एकाच गोष्टीकडे एकाच अँगलनी एकाच दृष्टिकोनातून बघायला लागतात. एखादा क्राऊड असतो, गर्दी असते, आणि त्यांच्यातल्या कोणीतरी कुठेतरी एखाद्या व्यक्तीबद्दल समजा भांडण सुरू असेल किंवा काही असेल आणि निगेटिव्ह कॉमेंट केली किंवा काही झालं, तर सगळे लोक पटकन त्या मायेच्या प्रभावामध्ये येऊन तेच पकडतात आणि ते एक्झॅक्टली त्याच दृष्टीने विचार करायला लागतात. आपण ही जी सामुदायिक प्रकार आहे हा सध्या आपण अनेक वेळा अनुभवतो की मन आपलं अनेक या प्रभावाखाली एकच नाही, सगळेच जण एकाच दृष्टीने विचार करताना दिसतात. एखादाच त्याच्यातला जो खरंच सजग असतो तो स्वतःला थोडा जे काही घडतंय त्याच्यापासून वेगळं ठेवून सांगू शकतो की अरे नाही, हे असं नाही आहे, काहीतरी वेगळं आहे. जादूच्या बाबतीतही आपण बघतो अनेक जादूचे प्रयोग होत असतात. तिथे सुद्धा तो जादूगार सगळ्यांवरती मायेचा प्रभाव टाकतो, सगळे जण त्याच्या जादूला फसतात. हेही होताना बघतो आपण. तर त्यामुळे अनेक लोकांना एकच संकल्पना सुचणं, एकच संकल्पना दिसणं किंवा आणखी काही त्या गोष्टींचा अनुभव येणं हे काही नवीन नाहीये. त्यामुळे तुला भले वाटत असेल की तुझ्या बाबतीत हा मायेचा प्रभाव आहे किंवा तू इकडे स्वप्न बघितलं आणि प्रत्यक्षात तुझा जन्म झाला आणि तुझ्या बाबतीत असं झालं, तसं न होता हे अनेकांनी हीच गोष्ट अनुभवाला आलेली असेल. आणखी एक पॉसिबिलिटी अशी आहे की हे प्रत्यक्ष काहीच घडलेलं नाही, परंतु सगळ्या लोकांना वाटतं असं काहीतरी घडलेलं आहे. तर हेही होऊ शकतं. हा जो सामुदायिक मायेचा प्रभाव असतो तो सुद्धा होतो. आता ह्याच्यामध्ये पुढे काय, तर तो गाधी त्या भगवंतांना पुन्हा विनंती करतो की मला हे थोडं आणखी समजून सांगा की याच्यामधून आता बाहेर कसा पडू, कारण ह्या गोष्टीचा मला त्रास होतोय. खरं आहे खोटं आहे तुमचं तुम्हीच जाणा, तुमचीच माया आहे, तुम्हीच निर्माण केलेली आहे, आणि त्यामुळे मला आता याच्यातून बाहेर पडायला तुम्ही मार्ग सांगा. तर त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात की तुला आत्मतत्वाचं विस्मरण झालेलं आहे, तू स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरला आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकारांमध्ये अडकतो. वास्तविक पाहता आपण आज जे काही जग बघतोय, म्हणजे आपल्या दृष्टीने जर बोलायचं झालं, आपण जे काही जग बघतोय हे सुद्धा सामुदायिक मायाच आहे. आपल्या सगळ्यांना तुम्ही मी हे एक दुसरे खरे आहोत असे वाटणं, माझ्या दृष्टीने तुम्ही असणं, तुमच्या दृष्टीने मी असणं, हे सुद्धा मायाच आहे आणि ही सामुदायिक माया आहे. एखादा म्हणेल की ठीक आहे तुमचं जग तुम्ही बघता मान्य, परंतु तुमचं जग आम्ही पण बघतोय ना. तुमच्या आयुष्यात तुम्ही जर तुमचं घर बघत असाल, तुमची पत्नी मुलं बघत असाल, तर तीच पत्नी तेच मुलं आम्ही पण बघतो. मग याचा अर्थ हे जग कसं काय आलं, तुमचं जग जर वैयक्तिक म्हटलं तर बाकीचे लोक कसे बघू शकतात. तर ही सुद्धा सामुदायिक मायेचाच प्रकार आहे. कुठेतरी आपण याला समष्टी म्हणतो, कुठेतरी आपण स्वतःचं आयुष्य बघताना एकटापुरतं जे जीवन असतं आतल्यात जे बघतो त्याला व्यष्टी म्हणतो. हे सगळे जे प्रकार आहेत, तर अनेक लोकांना सुद्धा एकत्र जो भ्रम होतो तो होऊ शकतो. आणि इथे या सगळ्या लोकांना तो भ्रम झाला असेल, त्यांनी ह्या ज्या काही घटना घडल्या या तुला ऐकल्यासारख्या वाटतात आणि बऱ्याचदा तू तेच ऐकतो जे तुला ऐकायचं असतं. त्यामुळे हे सहज शक्य आहे, पण हे तेव्हाच होतं की जेव्हा आपण स्वतःचं स्वरूप विसरतो. त्यामुळे इथून पुढे तुला जर या सगळ्यांचा विसर पाडायचा असेल, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, तर तू आता केवळ स्वतःच्याच स्वरूपाकडे लक्ष द्यायला सुरुवात कर. तुला जर प्रश्न असेल की हे सगळे भ्रम झाले पण मग फक्त या चांडाळावरतीच का झाला, त्याचीच पत्नी माझी पत्नी कशी काय समजलो, हा सगळा जो प्रकार होता असं काय, तर म्हणे यात काही विशेष आश्चर्य करण्यासारखं नाही आहे. ज्यांना आत्मज्ञान नाही ते सुद्धा त्यांच्या बाबतीत हे घडतं की ते नेहमी ज्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही अशा लोकांमध्ये गुरफटत जातात. आपण बघतो आपल्या जीवनात जे कोणी अनेक लोक आलेले आहेत, पत्नी असेल मुलगा असेल, यांच्यावरती आपलं प्रेम होतं. आता हे प्रेम का होतं याला सुद्धा माया म्हणतात. हो ना, जे खरंच संसारातून सोडून जायला सांगणारे जे काही विद्यालय आहेत ते म्हणतात की सगळं पत्नी मुलं वगैरे हा सगळा संसार भ्रम आहे, हा सगळा मायाजाल आहे, ह्याच्यामध्ये अडकू नका, याच्यापासून दूर राहा. तर ज्यांचा आपल्याशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आपण अडकतो.
आणि मग संबंध आहे असं म्हणतो, तर ज्यांच्याशी संबंध आहे म्हणजे विवाह झालेला आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, तर त्यांना आपण आपले समजतो, त्यांच्यामध्ये अडकत जातो. पण ही पण मायाच आहे. वास्तविक पाहता तुमचा आणि त्यांचा काय संबंध कुठल्या दृष्टीने जोडता येईल? केवळ रक्ताचं नातं आहे म्हणून, किंवा केवळ विवाह झाला आहे म्हणून, किंवा बंधन आहेत म्हणून. पण प्रत्यक्षात तसं म्हटलं तर काहीच संबंध नाही. कारण मागचा जन्म, पुढचा जन्म तुम्ही एकत्र होते की नाही माहिती नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ह्या जन्मातील संबंध म्हणून दाखवण्यासारखं असं विशेष काहीच नाही आहे. दोन वेगवेगळे शरीर, प्रत्येकाचं स्वतःचं विचार करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं. आतमध्ये जे बघतात ते स्वतःचं वेगळं, बाहेर ज्या एखाद्या गोष्टीला ज्या दृष्टिकोनातून बघतात ते वेगळं. म्हणजे बायको झुरळाला असं उचलून फेकून देईल, पण नवरा झुरळाला घाबरेल, असे असू शकतं. तर हे जे काही आहे सगळं, हे तुमच्या दोन लोकांमध्ये, वेगवेगळ्या लोकांमध्ये कुठलंही साम्य नसतं. पण तरीसुद्धा मी माझं माझं असं समजतो आपण. ही सुद्धा जी माया आहे ही अनेकांच्या बाबतीत दिसून येते. याच्यात विशेष असं काहीच नाही. त्यामुळे आपण हा जो एक महत्त्वाचा आपला चित्ताचा स्वभाव आहे की एखादी गोष्ट बघितली आणि त्याच्यामध्ये अडकलो तर आपण स्वतः त्याच्याच रूपात होतो, त्याचाच अनुभव घ्यायला लागतो आणि म्हणून त्याच्यात अडकत जातो. त्यामुळे हा जो स्वतःचा मूळ स्वरूप आपण विसरून जातो. त्यामुळे हा सगळा प्रकार गुंतागुंतीचा होत जातो आणि इतकी गुंतागुंत होते की त्याच्यातून सुटता येत नाही. त्यामुळे त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपलं खरं स्वरूप पहिल्यांदा समजून घ्यावं, त्या दृष्टीने प्रयत्न करावा आणि त्याच्यातून मग तू आपल्याला खऱ्या स्वरूपाकडे तू जाऊ शकशील, खऱ्या स्वरूपाला समजू शकशील. आता याच्यामध्ये गाधीला हा उपदेश केल्यानंतर गाधीनी मग पुढे आपलं चित्तनिरोध केलं, स्वतःला सांभाळलं आणि पुढे पुढे त्यांनी स्वतःला याच्यातून मुक्त केलं. हे सगळं आपण पुढचं म्हणजे उद्याच्या प्रकरणात बघू. इथे भगवान विष्णूंनी जे सांगितलेलं आहे की जसं एखाद्याला आजार झाल्यानंतर त्या आजारातून बरा झाला तरी पण भावना तशीच राहते. एक छोटंसं उदाहरण असंही आहे की एखाद्याचं समजा युद्धामध्ये हात कापला गेला, पाय कापला गेला, तरी तो अवयव नसताना सुद्धा अशा भावना असतात की अरे माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय. प्रत्यक्षात पाय नाहीये परंतु आहे, तो दुखतो आहे, त्याला त्रास होतो आहे, अशी ही भावना लोकांमध्ये असते जे या सगळ्या प्रसंगातून जातात. मायेचा खेळ हा असा आपल्या चित्तावरती, आपल्या संस्कारांवरती पडून राहतो. आणि ह्या मायेतून आपण स्वतःला जर वाचवायचं असेल तर केवळ आत्मकेंद्रित राहणं. आणि म्हणून आपण नेहमी जो अभ्यास करतो की आपल्या श्वासावरती, आपल्या स्वतःवरती लक्ष ठेवत जायचं, जेणेकरून इकडे तिकडे चित्त भरकटणार नाही. आणि कधी झालं तर झालं. हा आपल्या जन्मासोबतच येणारा भाग आहे की जोपर्यंत आत्मज्ञानापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मायेचे प्रभाव होत राहतील. कधी कधी असे प्रश्न पडतील की माझ्या बाबतीत असं काय झालं, मी असा कसा गुरफटलो, असं कसं अडकलं. तर हे सगळं ते खेळ असतात आणि काहीतरी निमित्ताने ते होणार असतात, म्हणून त्याच्यामध्ये आपण अडकत जातो. तर आज इथे थांबूया. या गोष्टीचं जे काही पुढचे अनेक प्रश्न असतील मला माहिती आहे, हे प्रश्न आणि त्याच्यावरती असलेला उरलेलं निरूपण हे आपण उद्या बघू. याच्यावरती आणखी काही प्रश्न असतील ते उद्या घेता येतील, आजही काही प्रश्न असतील ते घेता येतील. मला याच्यात एक जी गोष्ट सांगितली होती की हा केवळ चांडाळ असताना सुद्धा राजा झाला आणि ते पद हे शिकवतं. तर याच्यावर थोडंसं आणखी असं सांगायचं की आपल्या जीवनात बऱ्याचदा असे प्रसंग येतात की आपल्याला कुठला तरी अधिकार मिळणार असतो किंवा कुठल्या तरी मोठ्या जागेवरती जायची संधी येते. पण कधी कधी आपण स्वतःच्याच कुवतीवरती संशय घेतो की मला जमेल की नाही. आणि म्हणून एक निश्चितपणे सांगायचं आहे, जे मी वारंवार इथे वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळ्या रूपाने सांगत आलो आहे की सर्वश्रेष्ठ व्हा. याचा अर्थ आपण आपल्या मनातून, आपल्या कार्यातून व्हायचंच आहे. परंतु पद, अधिकार या बाबतीत सुद्धा संधी आली तर शक्य असेल तर निश्चितपणे घ्या. बऱ्याचदा अशा गोष्टी ऐकल्या आहेत की मला प्रमोशन मिळणार होतं पण कोण कटकट करेल, कोण तो त्रास घेईल, कोण कशाला तिथे जाईल, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तुमच्या ऐवजी दुसरं कोणीतरी तिथे येऊन ती जागा घेणारच आहे, एवढं निश्चित. स्वतःला जर चांगले समजत असाल
तर अधिकाराच्या जागा सुद्धा घ्या. मी हे आवर्जून सांगेन. जिथे कुठे तुम्हाला संधी असेल, मग ते तुम्ही तुमच्या सोसायटीत चेअरमन असू द्या, सेक्रेटरी असू द्या, किंवा तुम्ही आणखी कुठे बँकेत अधिकारी असाल, प्रमोशन्स मिळत असतील तिथे असेल, किंवा आणखी जे काही असेल, मला जमेल की नाही हा विषय सोडून द्यायचा आणि तिथे अधिकार मिळतो आहे तर जरूर घ्यायचा. कारण चांगल्याच लोकांनी तिथे पोहोचायला हवं, त्यांनीच आपलं राज्य स्थापन करायला हवं, त्यांनीच चांगल्या घटना घडून आणायला हव्या. अनेकदा अशा ठिकाणी जे काही अधिकाराच्या जागा असतात तिथे बरेचसे निर्णय हे त्या अधिकारी व्यक्तीच्या त्याच्या वृत्तीवरती अवलंबून असतात. सगळंच काही असं कायद्याने लिहिलेलं आहे अशातला प्रकार नसतो. बरेचदा ते निर्णय ते घेऊ शकतात आणि त्यामुळे तिथे योग्य व्यक्ती असणं हे आवश्यक आहे. मग आता मला जमेल की नाही हा जर प्रश्न असेल तर जसं सांगितलं आहे की ते पदच शिकवून देतं. जाऊन बसायचं, आपोआप आपल्याला जमायला लागतं, तिथून सुटायचं नाही. 4 लोक असतात मार्गदर्शन करणारे. आज तर सगळं जग कनेक्टेड आहे, त्यामुळे पटकन कोणाशी तरी बोललो, माहिती काढली, काही गडबड असेल, कमी जास्त असेल, ऑनलाईन जाऊन रिव्ह्यूज केले, बघितले, निर्णय घेतला, इतकं सोपं झालेलं आहे. पूर्वीसारखं नाही की पूर्ण जबाबदारी आपल्यावर येऊन पडते आणि काहीच कळत नाही, अशातला प्रकार नाही. त्यामुळे हे अधिकार जरूर गाजवा, त्या ठिकाणी पुढे जा. जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं परिवर्तन घडून आणण्यासाठी अधिकार असणं आवश्यक आहे. राजकारणाच्या बाबतीत सुद्धा हे अप्लिकेबल आहे. आपल्यातले फार कमी लोक असे असतात की जे राजकारणात पुढे येतात, तिथे काहीतरी करायला जातात. नको नको त्याच वृत्ती आपण घरी बसून फक्त तक्रारी करतो की गुंडांचा शिरकाव झालाय, गुंडांचा शिरकाव झालाय. तो का झालाय? कारण आपणच होऊ दिलं. आपण घरी बसल्यानंतर गुंडच पुढे येतील, उरलं आणखी आहेच कोण मग? सज्जन आणि दुर्जन. तर सज्जनांनी घरी बसायचं आणि तक्रारी करायच्या आणि दुर्जनांनी तिथे येऊन राज्य करायचं, असं जर होत असेल तर त्याला जबाबदार केवळ सज्जन आहे, घरी बसणारे सज्जन आहे. त्यांनी बाहेर यावं, त्यांनी योग्य ते कार्य करावं. होईल, पराभव झाला तर झाला, त्याच्यात थोडंफार कमी जास्त इकडे तिकडे झालं तरी झालं, पण या सगळ्या गोष्टींना न घाबरता धीराने पुढे यायचं, प्रयत्न करायचे. निदान आपल्याला समाधान राहील की मी काहीतरी केलं आणि तेच लोक श्रेष्ठ होऊ शकतात. नाही तर असल्या तक्रारी करण्यात आपल्याला काहीही अधिकारच नाही. आपण घरी बसून फक्त हे लोक असे करतात, ते लोक तसे करतात. जे करताहेत अगदी राजकारणी ते चांगले वाईट हा भाग सोडून द्या, परंतु ते सुद्धा आपलं परिवार आणि आपले सगळे वैयक्तिक स्वातंत्र्य हे सुद्धा बाजूला ठेवून कायम तुम्ही बघा, कुठलाही नगरसेवक बघा, नाही तर एखादा कार्यकर्ता बघा, तो कायम 4 लोकांमध्येच असतो. त्याच्या घरचे त्याची वाट बघत असतात, तेही अडचणीत असतात, त्यांनाही काहीतरी असेल, परंतु हा केवळ जनतेच्या सेवेमध्ये प्रत्यक्षात असो अप्रत्यक्ष रीतीने असो पण असतो. ही वस्तुस्थिती आहे. तर आपल्यालाही अशा गोष्टी करता येतात. आपण नुसत्याच तक्रारी करतो आणि बस बाकी इतरांबद्दल बोलत राहतो. तर असं होऊ नये. कदाचित मला जमेल की नाही जमेल ही सगळी कल्पना बाजूला ठेवायची. आजकाल सहज सोपं झालेलं आहे. सगळं पद तिथे बसलो की आपोआप त्या गोष्टी शिकवून देतात. फक्त तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे आणि आपण नाही गेलो तर दुसरं कोणीतरी जाणार हेही पक्कच आहे. मग दुसरे जात आहेत तर त्याच्याऐवजी मी चांगलं आहे तर मी का जाऊ नये हा प्रश्न स्वतःला जरूर विचारावा आणि जिथे जिथे अधिकार मिळवता येतील तिथे तिथे पुढे जावं, आपल्या अधिकारांचा सदुपयोग करावा, त्याच अधिकारांनी इतरांना भलं होण्यासाठीचा काहीतरी करून द्यावं आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावे. तर इथे थांबूया आणि उद्या आपण पुन्हा हे सत्र सुरू ठेवू. उद्या या गादी ब्राह्मणाच्या या सगळ्या कथेवरती श्रीरामांचे प्रश्न, त्याच्यातले आणखी काही गूढ अर्थ हे सगळे समजून घेऊ. तोपर्यंत थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.